अनेक लोकांवर केलेत, आमच्या वर्गावर आम्ही नेहमी करतो. त्याच्यामध्ये अन्नाची बचत होईल हा प्रश्न नाही आहे, पण अन्न अंगी लागेल व्यवस्थित पचन होऊन, आणि ते जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणजे कमी खाऊन जास्ती अंगी लागेल. काही लोक भरपूर खातात पण अंगी लागत नाही, पचन होतच नाही. मी आता सांगितलं असं. मी नुसतं आहाराचा विचार म्हटलं तर किती महत्त्वाच्या मुद्द्याला लक्षात घ्यायचं आहे. बाकी आणखीन तपशील तर पुष्कळ त्याच्यावर सांगता येण्यासारखं आहे. तर आहारासारखा दुसरा एक मुद्दा आणखीन सांगून आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. पुन्हा सगळ्यांशी बोलायचं आहे आपल्याला एकदा. दुसरा विषय निघाला झोपेचा. सगळ्यांनीच काढला होता किंवा झोप. पण सर्वसामान्य माणसाच्या झोप म्हणजे निग्लेक्टेड असते. सगळी कामं उरकली ना मग झोपूया, बघू काय होतं ते. केव्हा तरी झोपतात, केव्हा तरी उठतात. पण झोप नीट नाही झाली की दिवस बिघडतो, हा अनुभव आलेला आहे. आता झोपेचा विचार केला पाहिजे. व किती झोपलं पाहिजे, कशी झोपलं पाहिजे, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सर्वसामान्य माणूस आपण गृहीत वय अगदी लहान मुलांचं सोडून द्या. आपण लहान मुलं तर काय दिवसभर झोपलेले असतात. पण सामान्यतः 6 ते 7 तास झोप आवश्यक आहे. हे आवश्यक पण आहे, कारण झोपेमध्ये आपल्या शरीरातल्या बऱ्याच दुरुस्त्या केल्या जातात. जसं आपण नाही काय सगळीकडे सुट्टी असली म्हणजे कोरोनामध्ये घरामध्ये किती आवरावरी करत होतं सगळेजण, चकाचक रोज. आणि बाहेर काही जायचंच नाही, मग घरातलं आवरा. तसं झोपेमध्ये बाहेर काही काम नसतं, मग मेंदू सगळ्या शरीराची आवरावर करून घेतो. मी आपोआपच सगळ्या दुरुस्त्या होतात. आणि आपणही अनुभवतो की झोप झाली की जरा बरं वाटेल बरं का. त्या 6 ते 7 तास झोप आवश्यक आहे. पण ही झोप चांगली असेल तर, म्हणजे माझ्याकडे चांगली झोप असेल तर 6 तास पुरेल, आणि चांगली झोप नसेल तर 12 तास सुद्धा पुरणार नाही. मग आता चांगली झोप म्हणजे काय हा पुन्हा विषय आहे. तर ते आता असं थोडं खास सांगितलेलं असं काही नाही आहे, पण सर्वसामान्यांना समजेल, म्हणजे आपल्या सगळ्यांना समजेल अशा पद्धतीचं मी एक प्रश्न सांगतो. काही त्याचे मार्क पण सांगतो. मी तुम्हाला 100 पैकी मार्क आहेत हे सगळ्या. झोपेचा पेपर आहे माझ्याकडे, एक क्वेश्चन पेपर झोपेचा, आणि त्याला 100 पैकी मार्क आहेत. 50% पासिंग आहे. मी प्रश्न सांगणारे, उत्तर पण सांगणारे तुम्ही त्याला मार्क द्या आणि तुम्ही ठरवा. मी काय विचारणार नाही कोणाला काय झालं तर. तुमची झोप किती मार्काची आहे तुम्ही ठरवायचे. प्रत्येकाने नोंद घ्या बरं का. आता सोपे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की आपण सकाळी उठायचं असतं 5 वाजता 6 वाजता, जे काय असेल तुम्ही ठरवलं आहे ते. गजर बिजर लावून, पण ते गजराचं मोबाईल अगदी उशाशीच ठेवतो आपण. त्यावेळेला गजर होतो, ते काय यंत्र आहे, ते गजर करत आपण बंद करतो आणि पुन्हा झोपतो थोडंसं. अरे आत्ताच गजर झाला, थोडं आधीचाच लावला होता, थोडं झोपूया आणखी. मग थोड्या वेळाने केव्हा तरी येते मग जाग. तर हा जो मधला वेळ आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे म्हणजे की गजर झाल्यानंतर तुम्ही 30 सेकंदाच्या आत उठत असाल तर तुम्हाला 25 पैकी 25 मार्क. पण तुम्हाला 30 मिनिटं जागत असतील तर 25 पैकी 0 मार्क. मग मधलं तुम्ही ॲडजस्ट करा. आता गजर झालं 15 मिनिटांनी उठतात, सर्व सरासरी काढायची. गजर झाल्यानंतर 15 मिनिटांनी उठताय, मग 25 पैकी 12 मार्क द्या बाबा. 5 मिनिटांनी उठताय, ठीक आहे 20 मार्क द्या. असा तुमच्यात तुम्ही द्या मार्क. 30 सेकंद 100 मार्क, 30 मिनिटं 0 मार्क. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे, रात्री झोपेमध्ये तुम्हाला किती वेळा जाग येते सरासरी? 1, 2, 3. मग कशा करता का असे ना, कुठे बाथरूमला जायचं म्हणून जाग आली, कुठे थान लागलं म्हणून जाग आली, कुठे खुट्ट वाजलं म्हणून जाग आली, काय का असे ना, कारण काही का असे ना, कुठे स्वप्न पडलं म्हणून जाग आली. आणि सरासरी पुन्हा की रोज साधारण एकदा जाग येते बाबा, 2दा येते 3दा येते. असं एकदाही जाग येत नसेल तर 25 पैकी 25 मार्क. आणि एकदा जाग आली की 10 मार्क कमी करायचे. एकदा जागात असेल तर 15, 2दा जागात असेल तर 5, 3च्या पुढे 0च. जाग यायलाच नको आहे खरं म्हणजे. जाग येणं ही विकृतीच आहे त्यातली. आता त्या प्रश्नात किती मार्क मिळाले बघू, बेरीज करायची नंतर आपल्याला लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न आहे, रात्री झोपेत किती स्वप्न पडतात?
पुन्हा सरासरी 1 2 3 4 5. आता स्वप्न वेगळे कसे समजायचे? तर स्वप्नातला विषय बदलला की दुसरं स्वप्न समजायचं. आणि एका स्वप्नात तुम्ही हवेत उडताय, दुसऱ्या स्वप्नात समुद्रात पडले, म्हणजे 2 स्वप्न झाले. तर एकही स्वप्न पडत नसेल तर 25 पैकी 25 आहेत. आणि प्रत्येक स्वप्नाला 10 मार्क कमी करायचे मागासारखे. 3 4 स्वप्न असतील तर ह्यात पण 0. तर बघा 75 मार्क संपलेत, एकच प्रश्न शिल्लक आहे आता, आणि तो ऑब्जेक्टिव्ह आहे, हो किंवा नाही. उत्तर आधी सांगतो, प्रश्न नंतर सांगतो. की तुम्ही गजर लावलाय, जाग आली तुम्हाला सकाळी, ती जाग आल्यानंतर लगेच उठता का नाही? लगेच उठता, हो 25 पैकी 25, नाही 25 पैकी 0. म्हणजे आता 4ही प्रश्नांच्या मार्काची बेरीज करा. 100 पैकी ते मार्क झाले तुमच्या झोपेचे. ते 90च्या वर असेल तर खूप चांगली झोप आहे तुमची, 6 तास पुरेल, काहीच अडचण नाही. 100 असेल तर 5 तास सुद्धा पुरेल. पण 50च्या खाली असेल तर 12 तास सुद्धा पुरणार नाही. मग तुमचा तुम्ही हिशोब करा. ठीक आहे, बघितलं प्रत्येकाने. मग आता काय 90च्या वरती फारसे नसतील, पण जे आहेत ते चांगले लोक आहेत, काय हरकत नाही, नशिबान आहेत, चांगले झोपत आहेत, त्यांना चांगला आनंद मिळतो. मग झोपेचा आनंद मिळतो ना उठल्यानंतर. अरे काय छान झोप लागली ती, असं वाटतं आपल्याला. नाही, उठायला अडचण येतच नाही, उलट छान झोप लागली, आनंदात उठतो आपण. पुढचाच प्रश्न आहे की हे अशी झोपेचे मार्क वाढवायचे कसे? ठीक आहे, आम्हाला 50च मार्क मिळतात, पण 90 कसे झाले पाहिजेत? त्याचं प्रचलित उत्तर आहे की झोपेची गोळी खायची. गोळी खाली की 90 मार्क सुद्धा मिळतील. मिळतील का? मिळतील म्हणते डॉक्टर. पण त्यातलं त्या धोका सांगतो बरं का तुम्हाला. आपण कधी पेपरमध्ये बातमी वाचतो, एखाद्याने झोपेची गोळी आणि सगळ्या बाटलीतल्या सगळ्या गोळ्या खाल्ल्या आणि आत्महत्या केली. किती गोळ्या? समजा 50 गोळ्या आहेत त्यात गिरीधर. आपण याचा अर्थ असा की 50 गोळ्या खाल्ल्यानंतर त्याचा सगळा जीव गेला. तुम्ही गणिताचा विद्यार्थी ना, मग एक गोळी खाल्ली तर 1/50 जीव जाईल, म्हणजे काहीतरी जाईलच ना. पण त्या गोळ्या हे इमर्जन्सीला ठीक आहे, डॉक्टरने प्रिस्क्राईब केल्यात, काही वेळा आवश्यक असेल, विकारामध्ये असतं, ते ठीक आहे, त्याला घ्यायला हरकत नाही. पण रोजची झोप चांगली येण्याकरता गोळ्या घ्या असं ते पण नाही सांगणार. मग काय करायला पाहिजे? तिथं मग योग येतो, लक्षात घ्या. जिथं कुठेच उत्तर मिळत नाही ना, तिथे योगात उत्तर मिळते. योगामध्ये ओंकार हा फार चांगला झोप आणणार आहे. ओंकारासंबंधी बरंच सांगता येण्यासारखं आहे, खूप परिणाम पण आहेत. पण झोपेचा विषय निघाला म्हणून तो म्हणला की झोप चांगली येण्याकरता ओंकार म्हणायचा झोपेच्या आधी, नाहीतरी झोप येत नाही ना, मग ओंकार म्हणा 10 मिनटं 15 मिनटं असं सातत्याने म्हणा. पहिल्या दिवशी काही लगेच परिणाम होणार नाही, पण हळूहळू झोप चांगली यायला लागेल आणि झोपेचे मार्क वाढतील तुमचे. आणि मार्क वाढून मग या 90% वरचा जाऊ शकेल बघा. तेव्हा आता इथं विषय काढलाच आहे तर मी ओंकार शिकवणार पण आहे आता. पण त्याच्या आधी पुन्हा जरा थोडंसं चेंज, आमचं भाषण सगळ्यांचे ऐकताय तुम्ही, थोडंसं आता संगीताकडे वळूया. ओंकारावरचं एक योगगीत आहे, त्यात बरीच माहिती येईल, म्हणजे फार नंतर मला बोलावं लागणार नाही काही. आणि मी नंतर प्रत्यक्ष शिकवणार पण आहे ओंकार कसा म्हणायचा, आणि तुम्हाला सगळ्यांना शिकता येईल, काय अडचण नाही. आणि लगेच सुरुवात करा प्रयोग. बघा झोपेचं गुणवत्ता वाढत जाईल आणि प्रमाण कमी होत जाईल. म्हणजे कमी तास पुरेल आणि जास्ती चांगला परिणाम दिसेल त्याचा. तर ठीक आहे, आपण ओंकारावरचं योगगीत ऐकूया.